नमस्कार मंडळी. तर आता आहे ना, वारुळाला जायची तयारी चालू आहे. इथं मी तयार झाली आहे आणि ताट पण करून घेतलं आहे. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता मी चालली वारुळाला आणि आम्ही आहे ना मळ्यामध्येच राहतो, त्यामुळं मळ्यामध्येच वारूळ आहे. आमच्या विहिरीवर आहे ना खूप मोठं वारूळ आहे. त्या वारुळाला जात असतो आम्ही पूजा करायला. तर मी आवडला पण बरोबर घेऊन आली होती मला, कारण आहे ना वारुळाजवळ आहे ना खूप गवत होतं आणि मला एकटीला भीती वाटत होती, त्यामुळं मी त्यांना पण घेऊन आले आणि विराज पण होता माझ्या संग. तर आम्ही तिघं आलो होतो इथं. आणि आता आहे ना जवळजवळ 5 वाजले होते. आमच्याकडं कसं असतं, गावाकडं संध्याकाळच्या वेळेसच वारुळाला जात असतात, त्यामुळं मग मी संध्याकाळीच आले वारुळाला. आणि बऱ्याच ठिकाणी आहे ना आगल्या दिवशी वारुळाची पूजा केली जाते नाग चतुर्थीच्या दिवशी, पण आमच्याकडे ना वारुळाच्या दिवशीच भावाचा उपवास पण धरला जातो आणि पूजा पण त्याच दिवशी केली जाते. त्यामुळं आज आम्हाला सर्वांनाच उपवास पण होता. तर असो, चला आता आहे ना वारुळाजवळ आली. बघा केवढं मोठं वारुळ आहे. तर आता ह्या वारुळाची ना पूजा करून घेते. सुरुवातीला आहे ना पाणी फिरवून घेते वारुळाला. इथं आहे ना भीती वाटती एकटीला, त्यामुळं मग म्हटलं चला, आवडला म्हटलं चला मला पण जोडी तुम्ही, म्हणजे मग भीती नाही वाटायची. आणि इथं कसं माळ्यामध्ये ज्याचं आवरलं ना तेच जातं, त्यानंतर झोके खेळायला ना सर्व एकत्र येतात, मग असं असतं. आणि तुम्ही झोका खेळला का आणि तुम्ही कशी वारुळाची पूजा केली ते बी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. गावाकडे आहे ना नागपंचमीचा हा सण आहे ना हा वेगळाच असतो, खूप मजा मस्ती असती. आता आहे ना वारुळाच्या पूजा करायला मी एकटीच आली आहे, पण झोका खेळण्यासाठी ना आम्ही बऱ्याच जमा होणार आहे एका ठिकाणी. आणि वारुळाची पूजा आहे ना इथं आमच्या घराजवळ वारुळ होतं, त्यामुळं मग मी एकटी इथं आली पूजा करायला. ज्यांचं आवरलं का त्याबरोबर जातात आणि मळ्यात एवढंच असं एकत्र येते नाही, कारण प्रत्येक असं ग्रुप असतो, त्या ग्रुपनी जात्या. मी एकटीच येतं, त्यामुळं मग मी एकटीच आले. त्यानंतर इथं पूजा करून घेते. आता वारुळाची हळदी कुंकू वाहून घेतलं, स्वतःला बी लावून घेतलं. दूध आणलेलं होतं, लाया आणलेलं होत्या त्या बी वाहून घेतल्या, फुलं आणले होते आणि मस्त असे नैवेद्य पण आणलेलं होता, तो पण वारुळाला अर्पण केला. आणि त्यानंतर आहे ना ताट वळून घेतलं. मस्त असं वारुळाची खूप छान अशी पूजा करून घेतली मी. आणि वारुळाची पूजा केली ना एक मन आहे ना खूप छान असं प्रसन्न होतं. आणि कसं शेतकऱ्यांनी कृतज्ञ व्यक्त करण्यासाठीच आपण हा नागपंचमीचा सण हा साजरा करत असतो. तर मस्त अशी पूजा झाली. पूजा झाल्यानंतर ना आता आम्ही सर्वजण झोका खेळण्यासाठी जाणार आहे, खूप मजा मस्ती करणार आहे. सुरुवातीला आवडीने झोका खेळून घेतला, मी आणि माझ्या नंदेनी झोका खेळलो, दोघी जणी आम्ही इथं, पनून आणि मी. त्यानंतर आहे ना आजीनी खेळला, त्या आत्यानी, सर्वांनी इथं आहे ना झोके खेळले, खूप मजा मस्ती झाली. आणि माझ्या व्हिडिओमध्ये ना आवाज तुम्हाला थोडा पावसाचा येत असेल, कारण मी व्हॉइसवर करते ना, पाऊस येतोय त्यामुळं. तर असं चला, आता आहे ना आमची खूप मजा मस्ती झाली. मजा मस्ती केली ते मी आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खूप वरती झोका गेला होता, पण पावसाचं वातावरण होतं ना, त्यामुळं व्हिडिओ आहे ना थोडं शेवटी काळपट आला, काही हरकत नाही, पण मजा खूप आली आम्हाला. तर आजी नंतर आहे ना झोका खेळल्या होत्या, थोडासा खेळत नव्हत्या पण खेळल्या थोडासा. हा का बाय घेऊन आले म्हणत परी गवई. आई खेळा खेळा, पहिल्या नाही का बाया खेळत होत्या 5-5 झोके, प्रत्येकीनं 5-5 झोके खेळायचे म्हणे. झोका खेळायला येऊ राहिला ना तुम्ही. आणि मग सासूबाईन त्या येऊ राहिल्या ना झोका खेळायला, जुन्या बाया. इकडून काढ, पोळा तेच ना, मग मला तसंच पहिले हे 12 गाठी दिवाळ्या दसऱ्याच्या